कोल्हापूर गगनबावडा मुख्य मार्गावरील बालिंगा आणि नागदेवाडी या गावांच्या हद्दीतील कचरा टाकून तो पेटवला जातो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुरामुळे प्रदूषण वाढून स्थानिकांना आरोग्याचा त्रास होऊ लागलाय. आज कोल्हापूर गगनबावडा मार्गावरती कचऱ्याचा प्रश्न एवढा मोठा निर्माण झाला आहे, कारण या ठिकाणी नुसता कचरा नाही तर जैविक, रासायनिक आणि काही प्रमाणात मध्यंतरी मळी किंवा जैविक मैला पण सोडला जात आहे. यांचा त्रास एवढा होत आहे की इथं पेटवलेला जो मागं कचरा बघता हा सगळा प्लास्टिक आणि रासायनिक जैविक असतो. याचा संध्याकाळी बालिंगा, नागदेवाडी सहित पूर्ण गावावरती धूर पसरलेला असतोय. एखादा माणूस नवीन गावात आला की म्हणणार या गावावरती धुक्कं पडले काय, तर हे धुक्कं पडलेलं नसते तर पूर्ण धूर असतोय आणि याचा त्रास सगळ्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता इथून जो कचरा जैविक, रासायनिक पडतोय, मैला पडतोय, मळी पडत्या, ही सगळी इथून जवळच 100 मीटरवरती भोगावती नदी आहे, जी इथून कोल्हापूर शहर, नागदेवाडी, बालिंगा, शिंगणापूर, हनुमंतवाडी, निम्म्या कोल्हापूर शहरात पाणी पुरवठा करणारा वॉटर सप्लाय आणि इथूनच सगळं पाणी नदीला मिसळलं जातं आणि इथूनच लगेच पाणी वर उपसलं जाते. तर आमच्या नागरिकांची मागणी आहे की ह्याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत. कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. या भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांना धोका संभवत असल्यानं संबंधित प्रशासनानं तातडीनं या कचऱ्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी विजय यादव, अमर ढेंगे, मानसिंग निगडे यांच्यासह बालिंगा आणि नागदेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.